ताईसाहेब ओ ताईसाहेब थांब जरा थांब. अहो ऐका की. अगं काय आहे, फोनवर आहे का नाही? हा अहो ऐकून तर घ्या. अगं तेच सांगायला फोन लावत होतो. असं भूत मागे लागले आणि का करायला? अहो एक वेळ ते बी चाललं असतं पण आता काय तुमचं खरं नाही. ए भावी सरपंच आहे आम्ही. उगा आम्हाला भ्या दावायचं नाही. हा आता भ्यावंच लागल तुम्हासनी. का काय झालंय काय? अहो तो पप्पा आहे का नाही तो पैसे वाटताना पकडला गेलाय. होय. अगं, असं कसं पकडला गेला पण? हा आमचं पैसे पाया गेलं. अगं चंदे पण असं कसं पकडला गेला तो पप्प्या? ते मला माहित नाही पण ताईसाहेब तुमचं बिंग फुटल्यावर काय होणार? नाही नाही असलं काय होऊ देणार नाही आम्ही. मागच्या टायमाला जसं झालं तसंच होणार. आम्ही सहज गण बुगा ठोकळ्याला. अहो ताईसाहेब पप्प्याला रानादानं नाही धरला. अहो पोलिसांची रेड पडली. काय होय पोलिसांची रेड? होय. पण पोलिसांना कसं कळलं? अहो कुणी तर खबर दिली असेल. ताईसाहेब पोलीस पप्प्याला घेऊन गेलं आणि आता चौकशीत जर पप्प्यानं तुमचं नाव सांगितलं तर काय होणार हो? तुमची रवानगी डायरेक्ट जेलात. नाही 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 आम्ही असलं काय होऊ देणार नाही. आम्ही सरळ हात वर करणार. आणि पुरावा काय आहे आम्ही पैसे दिल्याचा? हा पुरावा काय? विरोधी पार्टी आमच्या विरुद्ध चाल करायला असं सांगणार आम्ही. हा हे असं करता येईल तुम्हासनी? ताईसाहेब बरं झालं तुम्ही पैसे वाटायला नाही गेला सा. हा नाहीतर तुमचं काही खरं नव्हतं. म्हणजे नशीब आमच्या बाजून आहे असं म्हणायचं की? अहो पर ताईसाहेब एवढा समजा पैसा तुमचा वाया गेला त्याचं काय? त्याच तर वाईट वाटायलंय आम्हाला. बरं जाऊ द्या वाईट वाटू नका घेऊ. तसं बी कुठे घावाचा पैसा आता. अगं ए तुझ्या डोसक्यात का नाही खरंच फॉल्ट आहे बघ चंदे. अगं पैसा पैसा असतोय. पाप पुण्य घामाचा बिनघामाचा असलं काय नसतंय पैशाच्या बाबतीत. आणि आमचा पैसा तर आम्ही अजिबात सोडणार नाही. या टायमाला नशिबानं वाचलोय. आता नशिबाच्या जोरावरच हे इलेक्शन जिंकणार आणि सरपंच झालो का नाही की याच्यात तिब्बल पैसे कमावणार बघ. अहो पर ताईसाहेब आता कसं जिंकणार? अहो एकच दिवस राहिला इलेक्शनला. तेच तर काय तर करायला लागणार आता. अहो काय करणार आता तर आपल्या हातात बी काय नाही. समजा पैसा बी गेलं आता. ठोकळा जवळ आमच्या हातात आहे तवर आम्ही आशा सोडणार नाही बघ चंदे. हा ताईसाहेब जवळ राहणार तर तुमच्या हातात असत्याल तवर आपण त्यासनी घेऊन का नाही घरोघरी जाऊ आणि लोकांनी गळ घालायला सांगू. हा अहो ताईसाहेब राहणार एकच उपाय आपल्याकडं. होय. आणि ह्यो उपाय आम्ही करणार म्हणजे करणार. राणा भाऊजीसनी घेऊन घरोघरी फिरणार म्हणजे फिरणारच. लई दमलाय काय? हो मळ्यात बातमी कळली मला. तडक निघालो बघा मी. आजवर सगळ्या चुका खपवून घेतल्या पण पैसे देऊन मत विकत घेणं नाही खपवून घेणार. गाव आपलंय आणि आपण गावात अशा चुका नाही होऊ द्यायच्या. एकदम बरोबर आहे तुमचं. अहो त्याला धरून दिलात ते एकदम चांगलं केलं बघा. हा पण त्यो पप्पे आता काहीतरी उलटून करणार बघा. आपण सावध राहायला पाहिजे. तुम्ही सोबत असताना मला काळजीचं काही कारणच नाही. होय. अहो मी असताना तुमच्या केसाला बी धक्का लागू देणार नाही बघा. मला खात्री आहे त्याची. फक्त आता ही निवडणूक शांतपणे पार पडायला हवी. अहो पडणार की. अहो कुरापती करणारा माणूस जेलामध्ये गेलाय म्हणल्यावर समजा नीट होणार. तसं झालं तर चांगलंच आहे. अहो होणार. अहो गॅरंटी आहे मला. आणि तुम्ही सरपंच म्हणून निवडून येणार म्हणजे येणार हे फिक्स आहे. थँक्यू. ते एक सांगू काय?
हं? ते खर तर उघडपणा तुम्हाला साथ द्यायला पाहिजे होती अशा टायमाला, पण ते जरा हरकत नाही. तुम्ही माझ्या सोबत आहात हेच पुरेसं आहे माझ्यासाठी. आणि तसंही आता उद्याचा एकच दिवस उरलाय. आचारसंहितेच्या नियमानुसार आता प्रचार करता येत नाही, तेव्हा तुम्ही काहीही काळजी करू नका. राणा भाऊजी, जरा टाइम आहे काय? महत्वाचं बोलायचं होतं. बोला की. जा. चालत. हं. हो वहिनी. राणा भाऊजी, ते आमचा प्रचार करायचा आहे आणि तुम्हाला आमच्या संगत यावं लागेल. वहिनी, नियमानुसार आपल्याला आता प्रचार करता येणार नाही. नाही नाही, तसा उघड उघड प्रचार करायचा नाही, पण प्रत्येकाच्या घरी जाऊन आमासनी मत द्या असं तुम्ही सांगायचं. अहो पण हे बघा, आता पण बिन काही म्हणू नका. राणा भाऊजी, आमचा काय जादा प्रचार झालेला नाही हे तुम्हाला बी चांगलंच माहिती. प्रचार नाही, पण निदान प्रत्येकाच्या घरी जाऊन आवाहन करायला काय हरकत आहे बरं? नाही म्हणजे वहिनी, असं सांगणं म्हणजे जरा. आमच्या जागी जाऊबाई असत्या तर तुम्ही आरामात गेला असता ना व. अंजलीबाई असते तर असलं काय सांगितलं नसतं मला. पण आम्ही सांगतोय की आमच्या विषयी तुमच्या मनात जरा जरी आपुलकी असेल का नाही, तर तुम्हाला हे काम करावंच लागेल. बरं चालते, येऊ काय? या वहिनी. नमस्कार मावशी. नमस्कार. उद्या आपल्या गावात मतदान आहे माहिती ना बा? तेव्हा आमच्या नंदिता वहिनीसनी मत द्या काय. आणि अंजलीचं काय? अहो मावशी, एक वॉर्डातलं आणि एक सरपंच पदासाठी तुम्ही एक मत नंदिता वहिनीसनी द्या आणि एक मत अंजली बाईसनी. हा, आता कुठलं मत कुणाला द्यायचं ते तुम्ही तुमचं ठरवा, पण एक मत नंदिता वहिनीसनी द्या माझ्या खातर काय. आम्हाला सरपंच पदासाठी द्या काय? ते आमचं आम्ही ठरवू. बरं चालतंय. बरं येऊ काय? या. चला बाई. राणा भाऊजी, अहो असं काय करायलाय? आम्हाला सरपंच पदासाठी मत द्या असं सांगायला पाहिजे होतं का नाही? अहो वहिनी, तसं करता येणार नाही आपल्याला. अहो तसं सांगितलं तर कोण मत देणारच नाही बघा. असं सांगितलं की नाही की जरा तरी विचार करतील आणि मत देतील. वहिनी, मी सांगतो तसं करा. चला चला. मावशी, ते उद्या मतदान आहे माहिती ना बघ. वहिनीसनी मत द्या. बरं येऊ काय मावशी? मत द्या काय. चला मत द्या काय, नक्की येतो. बरं वहिनी, आता जवळजवळ समधी घरं झालेत बघा. आपला प्रचार संपलाय. मी जाऊ काय म्हणत? बरं ठीक आहे, जावा तुम्ही, पण हा उद्यासाठी टाइम ठेवा. उद्या मतदान आहे राणा भाऊजी. अहो तेच तर वहिनी, म्हणून तर समधी कामं आटपून घेतो. जाऊ काय? चला येतो. बरं चला चंदाराणी, घरी जाऊन मस्त पैकी आराम करू बाई. वहिनी, तुम्ही काय काळजी करू नका हो. अहो तडी पारून परत आलेला माणूस आहे पप्प्याचा, आणि ह्यो किरकोळ मॅटर आहे पैशाचा. 2-4 महिने देतील की परत. 2-4 महिने? अरे देवा, आणि तुरुंगात लय हाल होत्यात म्हणा. अहो तिथले डास चावून डेंग्यू मलेरिया झाला तर काय करायचं? अहो नाही काय होत. जगभर त्या शिव्या शाप्पा सुनारा माणूस, डासानं काय होणार आहे त्याला? आणि तो 2-4 महिन्यात नाही लगेच सुटेल. होय, आणि तुम्ही काय काळजी करू नका. तुम्ही सोडून आणता का त्यासनी? आम्ही आम्हाला आत टाकलं तर
कसं कसं वाचलोय आम्ही. आणि जरा वातावरण शांत होऊन दे. एवढं इलेक्शन झालं की सोडून आणू की त्याला आपण. पण तुम्ही जरा सांभाळून राहा. पप्पाने सांगितलं हे इलेक्शन जोरात खेळायचंय म्हणून. तेव्हा आपल्याला तयारीला लागायला पाहिजे. चला आम्ही तयारी लागतो. बापू अहो, माझी जाम टरकले. या पप्प्याच्या नादाला लागून आपण बी हात जाऊ. हे बघ आता आपण बी जरा सावधच राहायचं आणि जे काय करायचंय ते जरा लांब राहूनच करूया. चल लय कामं पडले. हॅलो हॅलो. हा हा मी सुरेखा. सुरेखा सुरेखा परेश पाटील. हा बोला ना. मला मला तुमची गाठ घ्यायची. माझी गाठ? हा हे बघा अंजली ताई, आमचं हे चुकलं असतील. नाही म्हणजे मला मान्यच आहे आणि मला बी ते काही पसंत नाही पडलं. अहो पण मी तर काय करू, ते माझं काहीच ऐकत नाहीत. ऐका की मला तुमची गाठ घ्यायची. नाही ना, नाही म्हणू नका. मी लई टाइम नाही घेणार तुमचा. ठीक आहे भेटूया. हा मग मी लगेच निघते. पारावर भेटू. हा या. हा ठीक आहे. अंजली ताई, अंजली ताई मला माफ कर. मी आमच्या यांच्यातर्फे माफी मागते. अंजली ताई आपण बोलूया. मी तुमच्या विरोधात उभं राहिले ही चूकच आहे माझी आणि मला माफ करा. मी ना इलेक्शन मधून माघार घेते. नाही म्हणू नका. मला तुमची साथ द्यायची आणि चुकीच्या माणसाला साथ देणं आता लय झालं. मला काही ते सहन होत नाही आणि या इलेक्शन मध्ये तुम्हीच सरपंच म्हणून यायला पाहिजे. ऐका माझं, तुम्ही असं काही करू नका. एकतर उद्याच मतदान आहे, त्यामुळे माघार घेण्यात काही अर्थ नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे परेश पाटील सुटून आल्यानंतर तुम्हालाच त्याचा त्रास होईल. उद्या अंजली ताई मला काही त्याची आता फिकीर नाही. मला तुमची साथ द्यायची. हे बघा तुम्ही मनानं माझ्या सोबत आहात ना? होय. आणि चुकीच्या माणसाच्या हाती सत्ता जायला नको म्हणून माझा तुम्हाला खंबीर पाठिंबा आहे. मग झालं तर उद्याचं मतदान जसं होतंय तसं होऊ द्या. पण नक्की ना? म्हणजे तुमचा माझ्यावर राग नाही ना आता? नाही हो, मी कधीच कुणावर रागवत नाही. आता तुम्ही आधी शांत व्हा, शांतपणे घरी जा आणि उद्याच्या तयारीला लागा. पण नाही रागवले मी, तुम्ही जा. जा. घरचा भेदी लंका भेदी का काय म्हणतात असं झालं हे. नमस्कार नमस्कार. नमस्कार. काय कस काय बरं आहे ना? हा उद्या मतदान आहे तर लक्ष असू द्या. हा पतंग पतंग. काय सर मला लई बोलू वाटत होतं, पण बोलणार कसं? मग काय तुझी दातखिळी बसली होती काय? आता तुम्ही आणि राणादा असल्यावर मी कसं बोलणार? ताईसाहेबांनी सरपंच करा म्हणून. खरं तर राणादानी सांगायला पाहिजे होतं की सरपंचकीचं मत फक्त तुम्हासनीच द्यायचं म्हणून. अगं काय खुळी आहेस काय? तसं सांगितलं असतं तर लोकांनी मत दिलं नसतं. राणा भाऊजी मगाशी काय म्हणलं ऐकलं नाहीस काय तू नीट? अव पर ताईसाहेब, राणादानं का नाही पळवाट काढली आणि ती तुम्हासनी नाही समजली. कमालच आहे बाई तुमची बी. म्हणजे बघा राणादानं का नाही लई मोठी हुशारी केली. डायरेक्ट नाही सांगितलं थोरल्या ताईसाहेबांनी सरपंच करा असं राणादाचं म्हणणं आहे. असंच वाटलं असतं ना लोकांनी. लई मोठी शाळा केली त्यांनी. अगं खुळे मग हे तवाच सांगायचं का नाही? आता तुम्ही बोलत असताना मी कसं बोलणार? लईच शाळा शिकलाय का यो ठोकळा? आम्हाला नंदिता गायकवाडांना गंडीवला. ताईसाहेब ते बघा ते बघा, तुमचा पतंग तर गायबच आहे. त्या मास्तनीचा नागर बघा आचारसंहिता असताना बी समधीकडे मिरवतोच आहे.
प्रचार सुरू आहे बघा त्यांचा अजून. काय कुठं मळ्यात मळ्याकडे चाललाय का प्रचार करायला चाललाय? मला तुमच्या राजकारणात अजिबात रस नाही. दिसतंय की ते तुमच्या नांगरावरनं. म्हणजे आचारसंहिता चालू असताना पण तुम्ही तुमच्या चिन्हाचा प्रचार करायलाय. नांगर हे चिन्ह जय किसान पॅनलचं आहे, ठाऊक आहे ना मग तेवढं तर. होय, पण त्या नांगराचा आणि ह्या नांगराचा काय संबंध नाही. नांगरासारखं नांगर हाय आणि काय संबंध नाही कसा म्हणता साव? ताईसाहेब यो प्रचार आहे, आचारसंहितेचा भंग आहे यो. तेच, आणि आम्ही तो खपवून घेणार नाही. आवाज उठवू, नांगर जागच्या जागी ठेवायचा. अहो वहिनी साहेब, आता हे आणि काय नवीन काढलंय सा? ते तुमच्या अंजली गायकवाडांना विचारायचं. नियम म्हणजे नियम, अजिबात मोडू देणार नाही कुणाला. तुमचं राजकारण तुमच्या जवळ ठेवा, मला जाऊ द्या आपलं मळ्यात. अच्छा, म्हणजे असा प्रचार करत करत जाणार होय? ते काही नाही, आत्ताच्या आता इथल्या इथं ठेवायचा नांगर झाकून. हो, का गरीबाचं नुकसान करायला सा? अहो आम्ही नाही हो, हे तुमचं नुकसान व्हायलंय का नाही ते अंजली गायकवाडांच्या नियमांमुळे व्हायलंय. आता नांगर लगेच खाली ठेवता का पोलिसांना फोन करू? तो पप्या गेलाच आहे, तुम्हासनी बी जावं लागेल आता. ठेवा खाली. हे ठेव बाबा. वहिनी साहेब, असा छळवाद मांडू नका साऊ. अहो तेच सांगायलोय आम्ही तुम्हाला, आमच्यामुळं नाही, अंजली गायकवाडांमुळे हे तुमचा छळवाद व्हायलाय बघा. ते नियम किती कडक पाळतात माहिती आहे ना मग तुम्हासनी. हा, तेव्हा आता हा असाच नांगर खाली ठेवायचा आणि जो काही राग काढायचा आहे का नाही तो उद्या मतदानात काढायचा. अहो वहिनी साहेब, जाऊ द्या, मला पाया पडू का मी तुमच्या? नाही 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 नाही, त्याची काही गरज नाही. नियम म्हणजे नियम, अंजली गायकवाडांचा नियम. वहिनी, ती वरती मोऱ्यांच्या आळ्या आहे ना व? तिथं टोटल 3 म्हाताऱ्या बायका आहेत. त्यासनी जीप नाही तर रिक्षा आणायला पाठवायला पाहिजे, गाडीने जमणार नाही त्यासनी आणायला. ठीक आहे, मग त्यांना आणायला आपण गाडी पाठवूयात ना मोठी. हा. हे बघा, सगळ्यांनी मतदान करणं आवश्यक आहे. हा, अहो ते पाटलाची म्हातारी तिची बी कंडिशन अशीच आहे बघा. पण ती पप्प्याच्या भावकीतले ते एकच घर आपल्याला मत देईल याची काही गॅरंटी नाही बघा. दुर्पा मावशी, आपल्याला मतदान होणं गरजेचं आहे. आपल्यालाच मत द्यायला पाहिजे असं काही नाही. चालतंय चालतंय. वहिनी, आजपासून लय इलेक्शन बघितल्या बघा, पण तुमच्यासारखा विचार करणार कोणी बघितलं नाही. चांगलं पेरलं की चांगलं उगवते बघा. हा, अंजली वहिनी सरपंच फिक्स म्हणजे फिक्स बघा. उद्या उत्साहाच्या भरात काहीही करायचं नाही, शांतपणे आपण मतदारांना मदत करत राहायची. तरी आपल्या गावातल्या मतदारांची यादी, ज्यांनी ज्यांनी मतदान केलंय त्यांच्या नावासमोर टिक मार्क करायचं, आणि ज्यांचं ज्यांचं मतदान राहिलंय त्यासनी दुपारी जाऊन सांगायचं की बाबा तुमचं मतदान बाकी आहे, करायला लागतंय काय. तर आपण 2 पोलिंग बूथ तयार करतोय. एकामध्ये सनिदा, मी आणि दुर्पा काकू, आणि दुसऱ्यामध्ये बरकत, अंजली वहिनी, तुम्ही आणि सख्या. हा हा चालते. आपण कुणीही वादविवाद करायचे नाही, नियमाने ठरवून दिलेल्या अंतराच्या बाहेरच राहायचं. पाळतो वहिनी, सगळे नियम पाळतो. हा, नियमाच्या बाहेर कोणी जायचं नाही म्हणजे नाही. वहिनी, वहिनी साहेब नाही ते करायला. काय? अहो रस्त्यात तायापाचा नांगर अडवून धरलाय, आचारसंहितेचा नियम दावून नांगर झाकून ठेवू म्हणाल्यात. अहो नांगरणी करायची का नियम पाळायचा तुम्हीच सांगा. अहो तायाप्पा लई काकुळतीला आलाय. म्हणून म्हणतोय नियम काय काय टायमाला चांगले नसतात. असं काही नाही,
नियमाचा अर्थ समजून न घेता ते पाळणं चुकीचं आहे. ह्या जाऊबाईंची जिथे तिथे अडवणूक करण्याची खोड काही जात नाही. आता ही खोड एकदा मोडावीच लागणार.